नमस्कार, मी उमा अभिषेक. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल धारकपंथीवरती स्वागत करत आहे. आज क्रिसमस आणि दत्त जयंती ह्या शुभमुहूर्तावरती आपल्या चॅनलची सुरुवात केली आहे. तर क्रिसमस निमित्त अभिषेक अरविंद दळवी यांची एक कथा मी वाचणार आहे. क्रिसमस स्टार. ॲलेक्स फ्रीडमन इथेच राहतात का? बाहेर तारवाला माणूस उभा होता. हो, मीच आहे. एका 22 वर्षांच्या मुलीने दार उघडलं होतं. तिने त्यांच्या हातातून तार घेतली. श्रीयुत सॅम फ्रीडमन यांचे बोटीच्या अपघातात निधन. एवढंच लिहिलेली तार तिने वाचली, मात्र ती किंचाळली आणि खाली बसली. तिचे निळे डोळे पाण्याने भरून आले. सॅम, तिचा नवरा, आता या जगात नव्हता. अनाथ आश्रमातून तिला स्वतःच्या घरात आणणारा, तिचं आयुष्य खुलवणारा सॅम आता कुणाकडे बनणार होती ती? एक ना हजार प्रश्न. पण ती सावरली. अवघ्या 15 मिनिटात तारेत त्याचं शव मिळू शकणार नाही असं लिहिलं होतं. तिच्या लेखी तिच्या जगण्याला आता काहीच अर्थ नव्हता, कारण ते दोघेच एकमेकांसाठी होते. तिने हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या नवऱ्याची एक इच्छा, क्रिसमस ट्री घरी आणणे, हे एक करायचं आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसालाच या जगाचा निरोप घ्यायचा, हे तिनं मनाशी पक्क केलं. ही तार 24 डिसेंबरला सकाळी आली होती. ॲलेक्स तार हातात पडल्यानंतर 15 मिनिटात सावरली होती. तिने ठरवल्याप्रमाणे ती घराबाहेर पडली. मार्केटमध्ये जाऊन तिने ट्रीसाठी आवश्यक सामान आणलं. दरवर्षी सॅम स्वतःच्या हाताने ते अख्खं ट्री सजवायचा. ती बघत राहायची हसत, आणि ते भरपूर गप्पा मारायचे. सॅम म्हणायचा, हा क्रिसमस ट्री म्हणजे जीवनाचं प्रतीक आहे आणि त्यावरचा हा तारा म्हणजे आपल्या प्रेमाच्या प्रकाशाचं प्रतीक. त्याच्या त्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अर्थ कधी तिला लाडला नव्हता. आजही ती यंत्रवत ट्री सजवत होती आणि तिच्या नजरेसमोर सॅमच्या आठवणी उभ्या राहत होत्या. ॲलेक्स, तुला साधी साधी कामं करता येत नाहीत? युजलेस मुलगी. 14 वर्षांच्या ॲलेक्सवर तिची टाटी ठेचत होती. आईबाप मेले हिचे आणि आमच्या उरावर दिली हिला. मेलेना म्हणजे तिची टाटी बडबड करत होती. डोनाल्डला नव्हती अक्कल. हुरळल्या त्या सेलाच्या बोलण्याला आणि डोळ्यात स्वतःच्या आणि त्याच्या पश्चात आमच्या डोळ्यात मारली ही धोंड. ॲलेक्सला वाटत होतं या आवाजाने कानाचे पडदे बुजून जावेत. त्या गडबडीत तिने घेतलेली ट्रॉफी बिघडली. तिने तशीच ट्रॉफी बनवली आणि तिच्या टाटांना नेऊन दिली. टाटांनी ती प्यायली आणि टॉप सोबत फेकून दिली. त्या प्रकाराने टाटींचा राग अनावर झाला आणि त्यांनी टाठीने ॲलेक्सला बदडून काढलं. वेदनेने टणहत ती तिच्या छोट्याशा कुऱ्हाड्यात झोपी गेली. संध्याकाळी तिला जाग आली. ती एका विचित्र स्पर्शाने. तिला कानावर आवाज ऐकू आला. खूप लाडलं का? ट्रॉफीत जो गोडवा देऊ शकली नाहीस तो आता दे ना. आपलेच टाटा असला घाणेरडा प्रकार करू पाहताय, या भावनेने तिला शिसारी आली. काठींच्या हाकेमुळे त्यांनी नंतर येतो असं म्हणत तिथून काढता पाय घेतला आणि ती वाचली. त्या रात्री ते दोघे पार्टीला गेलेले आहेत हे बघून तिने तिथून पळ काढला. त्यानंतर ती सतत प्रवास करत होती. कुठे लोकांचा आधार, कुठे तिरस्कार, कुठे विषारी नजर, तर कुठे उपकार, अशा अनुभवात तिचा प्रवास चालू होता. ती त्या गावापासून खूप दूर शहरात आली. एका अनाथालयात तिने स्वतःला दाखल करून घेतलं. तिथेही तिला अधूनमधून समलिंगी मुलींकडून त्रास व्हायचा, पण ती धीराने तिथे टिकून होती. एके दिवशी त्या अनाथालयात एक मुलगा आला. हा मुलगा तिथेच राहत होता. जवळजवळ एका महिन्याने तो तिथे परत आला हे तिला तिथल्या लोकांच्या बोलण्यावरून कळलं. हळूहळू तिची त्याच्याशी मैत्री झाली. त्याच्यात आणि तिच्यात अवघ्या 3 वर्षांचं अंतर. मैत्रीचं रूपांतर पाहता पाहता प्रेमात झालं. त्यांनी फार वाट न बघता कायदेशीर वयाची अट पार केल्या क्रिसमसच्या सकाळीच लग्न केलं. सॅमला नोकरी मिळाली होती. ते दोघे भाड्याच्या घरात राहू लागले. ॲलेक्सला खऱ्या अर्थाने प्रेम आणि सुख याचा वर्षाव अनुभवायला मिळत होता. त्यांच्यासाठी 24 आणि 25 डिसेंबर हे सोन्याचे दिवस असायचे. सॅम स्वतः ट्री सजवायचा. सजवता सजवता इतके विनोद सांगायचा की हसता हसता डोळ्यातून पाणी यायचं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. खूप आनंदी अनुभवत होती ती स्वतःला, अर्थात ती तार हातात येईपर्यंत. तिचे डोळे पाण्याने भरून आले. सॅम, का रे दिलास त्या टूरसाठी? तिचा डोळा दाटून आला होता. ट्री समोर सजवून तयार झाला होता. त्यावर असणारा तारा आता कोण लावणार हा प्रश्न होता.
कारण सवयीने तिने तो तारा आणलाच नव्हता. सॅम दरवर्षी ते स्वतः आणून लावायचा. ती तिच्या विचारात होती. इतक्यात दारावर टटटट झाली. बाहेर एक डिलिव्हरी बॉय उभा होता. सॅम फ्रिडमॅननी हे द्यायला सांगून ठेवलं होतं आजच्या तारखेला. आहेत का ते? तो मुलगा विचारत होता. नाही येत, माझ्याकडे द्या ते, ती अश्रू आवरत म्हणाली. पैसे देऊन तिने ते पार्सल घेतलं, उघडलं. त्यात क्रिसमस ट्रीवरचा स्टार होता. सॅम! ॲलेक्स इतकंच बोलू शकली आणि तिचा कंठ दाटून आला. हा तारा लावणारा कोण हा तिला पडलेला प्रश्न होता. ती तो सोनेरी तेजाने चमकणारा तारा हातात घेऊन तशीच बसून राहिली. जसजशी रात्रीचे 12 वाजण्याची वेळ जवळ आली तसतसं तिला रडू आवरेनासं झालं. घड्याळात 12 वाजले. ती तिच्या तंद्रीतच होती. तिला जाणवू लागलं की तिच्या हातातला तो तारा आता चमकू लागलेला आहे. त्यातून सोनेरी प्रकाश पसरू लागला. ती बघत राहिली. त्यातून 2 छोटे दिवे बाहेर पडले आणि ते एकदम मोठ्या आकाराचे झाले. त्या प्रकाशातून सॅम समोर प्रकट झाला होता. सॅम! तिचा सॅम! ती उठली आणि त्याला जाऊन बिलडली. का रे सोडून दिला होतास मला? काय करू मी एकटी मागे राहून? तो हसला. हॅपी ॲनिव्हर्सरी माय लव्ह. स्टार लावून ठेवूया? त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. हो. ती त्याच्यापासून दूर झाली. त्या दोघांनी मिळून त्या ट्रीवर स्टार लावला. चला आता जायला हवं आपण. बाजूला उभ्या असलेल्या सांताकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं. त्याच्याकडे बघून तिला चेहरा ओळखीचा वाटत होता पण आठवत नव्हतं. मला पण नेणार आहे तुझ्याबरोबर. ॲलेक्स रडू लागली. सॅम सांताशी काही बोलला. तुला नेता येणार नाही मला, बाकी काहीही माग. असं कर, 2 तास तुम्ही वेळ घालवा, मी येतो. सांता एवढं बोलून निघून गेला. ते दोघे हातात हात घालून खूप फिरले. मध्येच ॲलेक्सला कोणी तिच्या नावाने हाक मारतायत असा भास व्हायचा. पण तिला आता क्षण आणि क्षण नवऱ्याबरोबर घालवायचं होतं. ते दोघे चालत चालत उंचशा एका टेकाडावर आले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. इतक्यात थंड आणि सुगंधी हवेचा एक झोत आला. तो मधाचा सांता आता चमकत्या रेनडिअरच्या गाडीवर आला होता. निघूया? सांता, मला पण या गाडीतून एक राईड द्याल का सॅम बरोबर? ॲलेक्स म्हणाली. हुशार मुलगी, शब्दात अडकवलं मला. चल, सांता हसत हसत म्हणाला. त्याचे डोळे तिने पाहिले आणि तिला आठवलं. हा तोच डिलिव्हरी बॉय होता ज्याने तो स्टार आपल्याला आणून दिला. येस, म्हणजे ॲलेक्स स्तिमित झाली. हो हो, बरोबर आहे ते. बस आता गाडीत. फार चिकित्सक आहे तुझी बायको बाबा सॅम. तिघेही हसू लागले. ॲलेक्सने आत पाऊल टाकले. क्षणभर तिला तोल गेल्यासारखं वाटलं. सॅमने तिला सावरलं. ती गाडी आकाशात वरच्या दिशेने धावू लागली. दुसऱ्या दिवशी ॲलेक्सच्या घरासमोर गर्दी होती. दार सताड उघडं होतं. ती घरात नव्हती. सकाळी शेजारी राहणारी लिसा विश करण्यासाठी आली तेव्हा तिला हे दृश्य दिसलं. घरात सॅमच्या निधनाची तार दिसली. सजवलेला क्रिसमस ट्री दिसला. शेवटी पोलिसांना बोलावलं गेलं. आसपास चौकशी केल्यावर काही लोकांनी तिला टेकडीच्या बाजूला भ्रमिष्ट अवस्थेत गेलेलं पाहिलं होतं एवढंच कळलं. पोलिसांनी त्या भागात शोधाशोध केल्यावर त्यांना ॲलेक्सचा मृतदेह मिळाला. पण त्याचं तेज बघता कोणीही त्याला मृतदेह म्हणूच शकत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर असीम समाधान होतं. पोलिसांनी पुढची प्रक्रिया करायला घेतली. पतीच्या निधनाच्या दुःखाने आत्महत्या असे एक प्राथमिक निदान करून पुढच्या चौकशीला सुरुवात झाली. सगळी धावपळ चालू होती. इकडे आकाशात रेनडिअरची गाडी मात्र धावत होती आणि सॅम आणि ॲलेक्स हसत होते. घरातल्या ट्रीवरचा स्टार सोनेरी तेजाने